हिंगोली जिल्ह्यातील काही भागामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। हिंगोलीच्या वसमत परिसरातील आंबा, सोंढी, गिरगाव यासारख्या परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे बियाणाच्या कांद्याचं तर कापून टाकलेल्या कडब्याचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। शिजवून वाळत घातलेली हळद सुद्धा काही प्रमाणात भिजली आहे। पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवली आहे। दृश्य आपण बघतोय, हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास होता, मात्र अवकाळीने तो हिरावून नेलेला आहे। मोठा फटका शेती पिकांना बसलेला आहे। अचानक पाऊस आला आणि त्यामुळे आता आर्थिक संकट बळीराजासमोर पुन्हा एकदा उभं ठाकलेलं आहे। बदलत्या वातावरणाचा फटका सातत्याने शेतकऱ्याला सहन करावा लागतोय। अगदी गुरांसाठी कापून ठेवलेला कडबा सुद्धा भिजलेला आहे, तो सुद्धा शिल्लक राहत नाही। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी संतोष भिसे यांच्याकडून। संतोष, आता तिथे काय परिस्थिती आहे? सध्या पाऊस थांबलाय का? शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे नुकसान झाले त्या संदर्भात? काल रात्री सायंकाळच्या सुमारास चांगलाच पाऊस झालेला आहे, कारण हवामान खात्याने जो काही अंदाज दर्शवला होता तो अंदाज खरा ठरलेला आहे। हिंगोलीतल्या कळमुरी, वसमत, शेनगाव या भागामध्ये मोठा पाऊस झालेला आहे। यामध्ये जे हळदीचं आहे ते नुकसान झाले, कारण शेतकऱ्यांनी जे आहे तर शिजवलेली हळद शेतामध्ये वाळवण्यासाठी टाकली होती आणि या हळद म्हणजे पाऊस आल्यामुळे त्यांनी आता झाकून ठेवलं आहे आणि याचा फटका जो आहे त्याचा कांदा पिकाला बसलेला आहे। बऱ्याच भागामध्ये जे आहे तर कडबा पीक म्हणजे कापून टाकलेलं आहे गुरांसाठी, ते देखील भिजलेले आहे। आता शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की आता म्हणजे आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी, कारण हळदीचे जे पिवळं सोन आहे ते आता भिजलंय, त्यामुळे या हळदीला जे आहे बाजारपेठेमध्ये कमी भाव मिळतोय। कारण सध्या बाजारपेठेमध्ये 16,000 रुपये प्रति क्विंटल असा भाव आहे, मात्र जी काही भिजलेली हळद असेल त्या हळदीला साधारणतः म्हणजे कमी भाव होऊ शकतो, कारण 16,000 पेक्षा कमी भाव मिळू शकतो। त्यामुळे आता नुकसान भरपाई द्यावी अशीच मागणी आता शेतकऱ्यांतून केली जात आहे। रिद्धी, ठीक, संतोष, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।